DCP साहेब अतुल झेंडे साहेबांनी सगळ्यांना कॉल केला होता, जेवढ्या हिंदू संघटना आहेत सगळ्यांना त्यांनी चर्चेसाठी बोलवलं होतं। त्याबद्दल आम्ही आमची मत मांडले। लेखी स्वरूपात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण पत्र दिलेलं आहे। हिंदुत्ववादी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या काळात देशात पण मोदी हिंदुत्ववादी आहे म्हणतात, राज्यात पण फडणवीस हिंदुत्ववादी आहे म्हणतात आणि त्यांच्या राज्यात एका मंदिरात हिंदूंना प्रवेश नाकारला जातो। हे लांछनास्पद आहे, हास्यास्पद आहे आणि त्यांच्याच पक्ष आणि त्यांच्याच संघटना ही आंदोलनं करतात, हे पण हास्यास्पद आहे। खरं त्यांच्या संघटनेच्या आणि त्यांच्या संस्थेचे पदाधिकारी हे त्यांच्या नेत्यांना भेटून हे जे बंदीचे आदेश आहेत हे रद्द करायला पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाला तसे आदेश दिले। पोलीस प्रशासन हे आदेशाचे बांधील असतं, जे वर्ण आदेश येतात ते पोलीस करतात आणि ते तसे जर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की मंदिरात प्रवेश झाला पाहिजे तर DCP कुठला पण फोर्स तिथे लावतील आणि दोन्ही समाजाला त्यांचे पूजा अर्चा करायला परवानगी मिळेल। जर आपला मुस्लिम समाज नमाज पढतो याला आमचा विरोध नाही आहे, म्हणून त्या काळात मंदिर बंद ठेवणं हे आम्हाला अपमानास्पद वाटतं आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे। हे दिघे साहेबांनी सुरू केलेलं आंदोलन आहे। आज 25 ते 30 वर्ष झाले हे सतत तोच पायंडा पाडला जातो। ज्यावेळेस मी नवरात्रीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला CP साहेबांनी रिक्वेस्ट केल्याप्रमाणे आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि त्यावेळेला मंदिरात पण प्रवेश झाला आणि नमाज पण अदा झाला। दोन्ही समाजाला योग्य न्याय दिला गेला, तसाच न्याय दिला पाहिजे। घटनेचं 25 कलम हे सांगतं की एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामा नये, दोन्ही समाजाला समान न्याय दिला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रशासनाने कारवाई करावी। जर त्यांना वर्ण आदेश तसे येत असतील, जिल्हाधिकाऱ्याचे येत असतील किंवा मंत्रालयात येत असतील तर आम्ही मंत्रालयाला पण पत्र दिलेलं आहे, त्याची कॉपी तुम्हाला दिली जाईल आणि पोलिसांना आम्ही परवानगी मागितलेली आहे की का तुम्ही देत नाही आहे किंवा देणार असाल तर त्याची परवानगी, नसेल देणार तर त्याची कारणं, हे जर आम्हाला दिलं तर उद्या आम्ही हायकोर्टात जाणार। ह्या वेळेला ते करता येणार नाही, पण पुढच्या वेळेला हायकोर्टात रिट दाखल करणार, पिटिशन दाखल करणार आणि त्याच्यावर घटनेच्या 25 कलमची पायबंदी होते आहे याचा आम्ही न्यायालयाकडे दाद मागेल आणि त्याच्यात आम्हाला न्यायालय न्याय देईल ही अपेक्षा आहे। कारण 25 ते 30 वर्ष त्याच गोष्टी होतात। ते हिंदू किती वेळ अन्याय सहन करेल आणि पोलीस प्रशासन हिंदूंवरच किती काळ अन्याय करतील आणि मंदिरं बंद करतील, हा मोठा संशोधनाचा विषय आहे। कारण पोलिसांकडनं त्या अपेक्षा नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्या अपेक्षा नाहीत आणि राज्यकर्त्यांकडनं पण त्या अपेक्षा नाहीत। बाहेर हिंदुत्व बोलायचं आणि इकडे मंदिरं बंद करायची, हे अतिशय घातक धोरण आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो। नाही, मुळातच घंटानाद आंदोलन आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी हे सुरू केलेलं आंदोलन आहे आणि अनेक वर्षापासून आमचं हेच म्हणणं आहे की जे दुर्गाडी किल्ला जो आहे त्याच्यावर जे दुर्गादेवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये कुठल्याही हिंदू बांधवाला जाण्यासाठी रोखणं नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, ज्यांनी त्यांनी आपल्या धर्माचं पालन हे त्यांनी त्याच्या मंदिरात करावं, कुठेही रोडवर नमाजाचं पठण करू नये, आपल्या मंदिरात करावं आणि आम्हाला आमच्या मंदिरात जाण्याचं रोखू नये, हीच आमची मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।